कोरटकर विरोधात 25 फेब्रुवारीला कोल्हापुरात गुन्हा दाखल होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर कोरटकर इंदूरला फरार झाला। 1 मार्चला त्याला कोल्हापूर कोर्टाकडून 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा मिळाला। 13 मार्चपर्यंत कोरटकर नागपुरात मुक्कामी होता। 13 आणि 14 मार्चला तो चंद्रपूर एसपी ऑफिस समोरच्या हॉटेलात मुक्कामी होता। सट्टेबाज धीरज चौधरीकडून हॉटेलची व्यवस्था करण्यात आली होती। हॉटेलमध्ये पोलीस अधिकारी महेश कोंडवार कोरटकरला भेटल्याचा आरोप केला जातोय। 14 मार्चला कोरटकर नागपुरातील घरी पोहोचला। 14 मार्चला त्याने मित्रांसोबत पार्टी सुद्धा जोडली। पार्टीनंतर तो पुन्हा चंद्रपुरात परतला। 18 मार्च पर्यंत तो चंद्रपुरातच मुक्कामी होता। तर 18 मार्चला कोरटकर तेलंगणात पसार झाला। पोलिसांनी सट्टेबाज चौधरीला ताब्यात घेतलं। चौधरीच्या माहितीनंतर कोरटकरचा माग मिळाला। 22 मार्चला कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। 24 मार्चला तेलंगणातील मंचिरियालमध्ये कोरटकरला अटक करण्यात आली।